तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे हू इज हॅलोवीन। ही मूवी 2020 मध्ये आली होती आणि एक कॉमेडी हॉरर मूवी आहे आणि हिचा रन टाइम आहे 1 तास 42 मिनिटं। तर मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक वेड्यांच्या हॉस्पिटलला दाखवले जाते, त्यानंतर आपल्याला एक रूम दाखवली जाते आणि एक वॉर्ड बॉय रूम मध्ये जाऊन त्या रूम मधले पेशंटला जाऊन बोलत असतो। तो त्या पेशंटला आवाज देतो, त्याच्या बेडला लात मारतो, तरीही तो पेशंट काहीच प्रतिक्रिया करत नाही। एवढं सगळं होऊन सुद्धा तो पेशंट काहीच हालचाल करत नाही, त्याच्यामुळे तो वॉर्ड बॉय त्याची चादर हटवतो आणि चादर हटवल्यानंतर तो बघतो तर काय आतमध्ये कोणीच नसतं आणि आतमध्ये कोणीच नाही बघून वॉर्ड बॉय खूप भीतो आणि तेवढ्यात तो मागे वळून बघतो तर खिडकी उघडी असते। त्या खिडकीला उघडं बघून वॉर्ड बॉय खूप घाबरून जातो। त्याच्यानंतर तो रेडिओवरती सर्वांना सांगतो की पेशंट पळून गेलेला आहे। त्यानंतर आपल्याला हॉस्पिटलच्या बाहेरचा सीन दाखवला जातो, त्याच्यामध्ये तो पेशंट हॉस्पिटलच्या बाहेर पळून चाललेला दिसतो। त्यानंतर आपल्याला एक गाव दाखवलं जातं, त्या गावाचं नाव सेलेम असतं। त्यानंतर आपल्याला आपल्या मूवीचा मेन कॅरेक्टर हुबी दाखवला जातो, तो सायकलवरून चाललेला असतो कारण त्या गावामध्ये हॅलोवीन असतं। हॅलोवीन म्हणजे भूताचे कपडे घालून चॉकलेट मागायला जाणे। त्यानंतर हुबी रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील लोकांना हॅलोवीन बद्दल माहिती देत असतो। त्याची माहितीमध्ये कोणीच इंटरेस्टेड नसतं, पण तरीसुद्धा तो सर्वांना माहिती सांगत असतो। गावामधले लोक हुबीला एक प्रकारे वेड किंवा मूर्ख समजतात, पण तरीही हुबी सर्वांना त्याची माहिती देत जात असतो आणि सायकल चालवता चालवता तो त्याच्या बॉटलमधून चहा काढतो आणि सायकल चालवता चालवताच चहा पितो। ह्या मूवीमध्ये हुबी एक जुगाडू दाखवला आहे, म्हणजे कशापासून पण काही पण बनवणे। आणि हुबी रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील पोरं हुबीला बॉल फेकून मारतात, पण हुबी त्या बॉलला खूप आरामात डॉज करतो, जसं की ते त्याचं रोजचंच आहे। तो त्या सर्वांपासून वाचत जात असतो आणि काही पोरं परत बॉल फेकायला लागतात, तर हुबी त्या बॉलला आपल्या बॉटलमध्ये भरून घेतो आणि त्या बॉटलला हलवून अंड्यांचा ज्यूस म्हणून पितो आणि रस्त्यावरून जाताना उलटी करतो। आणि हे सर्व झाल्यानंतर त्याला त्याच्या शाळेतली फ्रेंड वॉयलेट दिसते। हुबीला वॉयलेट पहिल्यापासून खूप आवडत, पण हुबी असा असल्यामुळे हुबी कधीच त्याच्या मनात लोकांना सांगत नसायचा आणि हुबी वॉयलेटला बघत जात असतानाच हुबीचा ॲक्सिडेंट होतो आणि हुबी सायकलवरून घसरून पडतो। पण वॉयलेट समोर चव नको जायला म्हणून हुबी रोबोट डान्स करायला लागतो। हुबीला तसं बघून वॉयलेट हसते आणि तिथून निघून जाते। त्यानंतर हुबी त्याच्या कामावरती जातो। कामावरती गेल्यानंतर सर्वांप्रमाणे त्याचा मित्रही हुबीला खूप घाबरवून सोडतो। ह्यावरून आपल्याला कळतं की हुबी खूप साधासुधा आहे, तो छोट्यातल्या छोट्या गोष्टीला पण घाबरतो, पण तरीही तो सर्वांची मदत करायला सर्वात पुढे असतो। त्यानंतर आपल्याला गावामधला पोलीस दाखवला जातो, पोलीसचं नाव स्टीव्ह आहे। स्टीव्ह आपलं काम सोडून कॉमेडी व्हिडिओज बघत बसलेला असतो। त्यानंतर स्टीव्हला एक कॉल येतो आणि त्या कॉलवरती त्याला सांगितलं जातं की हॉस्पिटलमधून पेशंट पळून गेलेला आहे आणि तो तुझ्याच मागे असेल, कारण पोलीस स्टीव्हनेच त्या पेशंटला पकडून दिलेला असतं। तो पेशंट पळून गेलेला आहे हे ऐकून स्टीव्हला थोडं टेन्शन येतं आणि तो ते विचार करतच असतो की तेवढ्यामध्ये तिथं हुबी येतो। हुबीला बघून पोलीसवाला थोडासा चकित होतो, पण सर्वांप्रमाणेच हुबी काहीतरी परत पानसटपणाच करत आहे हे असं समजून पोलीसवाला तिथून निघून जातो। त्यानंतर हुबी तिथून निघाल्यानंतर गावामधील पोरं त्याच्या मागं लागतात त्याला परेशान करण्यासाठी आणि त्या पोरांपासून पाठला सोडत असताना हुबी सायकलवरून जोरात पडतो। त्यानंतर एक माणूस येतो आणि हुबीची उठायला मदत करतो। मग त्या दोघांच्या बोलण्यामध्ये हुबीला कळतं की तो माणूस त्याचा नवीन शेजारी। हुबी त्याला वेलकम करून तिथून आपल्या घरी निघून जातो। तो मग घरात जाऊन त्याच्या आईसोबत बोलत बसतो। त्याला बघून त्याची आई म्हणते, तुला आज पण पोरांनी खूप त्रास दिलेला आहे वाटतं। त्यानंतर हुबी म्हणतो, नाही पोरांनी त्रास नाही दिला, मीच काम करत होतो त्याच्यामुळं माझी हालत अशी झाली आहे। त्याच्यानंतर मग त्याची आई म्हणते, ठीक आहे जा आणि तू उरकून घे। आणि त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला हे कळतं की हुबीला लहानपणापासून हॅलोवीन खूप आवडतं आणि तो त्याचा फेवरेट हॉलिडे आहे। त्यानंतर हुबी त्याच्या कॉलेज टाईममधले फोटो बघत बसलेला असतो, त्याच्यामध्ये सर्वांचे फोटो असतात आणि ते फोटो बघत असताना आपल्याला हे कळतं की वॉयलेटचा नवरा दुसरा कोणी नाही तर पोलीस स्टीव्ह आहे। त्यानंतर नेक्स्ट सीनमध्ये अचानक त्याच्या काचेवरती कोणतरी येतं आणि हुबी त्याला बघून खूप घाबरतो। त्याच्यानंतर त्याची आई म्हणते, तू ठीक तर आहेस ना? मग हुबी म्हणतो, हो मी ठीक आहे। आणि तो जेव्हा नीट बघतो तेव्हा त्याला कळतं की ते कोणी माणूस नसून त्यांनीच लावलेला एक फुगा आहे आणि त्याच्या पुढच्या सीनमध्ये पेशंट हुबीच्या घराबाहेर सुसू करताना आपल्याला दिसतो। पुढच्या सीनमध्ये आपण वॉयलेटला बघतो, घरामध्ये ती आणि तिची मुलं राहत असतात आणि त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला हे कळतं की वॉयलेट आणि पोलीस स्टीव्ह हे सोबत राहत नाही। त्यानंतर वॉयलेट टीव्ही बघत बसते। टीव्हीमध्ये वॉयलेटचं विलेज दाखवलं जात असतं कारण त्यांचं गाव हॅलोवीनसाठी खूप फेमस असतं। त्यानंतर आपल्याला पोलीस स्टीव्ह दाखवला जातो, तो एका फार्ममध्ये जातो कारण त्या ठिकाणी कोणीतरी डुकरं मारून टाकलेली असतात। त्यानंतर त्या फार्मच्या मालकाची बायको येते आणि म्हणते, काल रात्री मी काहीतरी विचित्र पाहिलं होतं, मला वाटतंय की हा डुकराचा जीव
नक्कीच एका भेडीयाने घेतलेला आहे. ते ऐकून पोलीस टीव्हीला वाटतं की काय मस्करी करते. त्याच्यामुळं पोलीस टीव्ही त्यांना कसं बसं कटवतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला एक कब्रिस्तान दाखवलं जातो. हुबी त्या कब्रिस्तानमध्ये जातो. त्या कब्रिस्तानमध्ये कोणाला तरी गाडायलाच लोक आलेले असतात, पण त्यांना सगळ्यांना इग्नोर करत आपला हुबी त्याच्याच मागच्या कबरेला खोदत बसलेला असतो. तिथून ती कबर खोदल्यानंतर हुबी आपल्या घरच्या दिशेला निघून जातो. तिथून घरी जात असताना हुबीला त्याचा शेजारचा दिसतो आणि त्या शेजारच्याला बघून हुबीच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार येतो. त्याच्या शेजारच्याला बघून हुबीला आज चांगलं नाही तर काहीतरी विचित्र वाटत असतं. त्याच्यानंतर हुबी एका शाळेमध्ये जाऊन हॅलोविनचं महत्त्व सांगत असतो, पण त्या शाळेमधले मुलं त्याचं न ऐकता त्याच्यावर जे हाताला येईल ते फेकून मारत असतात. त्यानंतर आपल्याला रात्रीची वेळ दाखवली जाते. सर्व मुलं भुताचे कपडे घालून रस्त्यावरती आलेले असतात चॉकलेट घेण्यासाठी. त्याच्यानंतर हुबी गपचूप त्याचा जो शेजारचा आहे त्याच्या घरामध्ये घुसतो. घरामध्ये घुसल्यानंतर बघतो तो प्रचंड अंधार असतो. घरामध्ये त्याला वाटतं की कोणीच नाही. घरांच्या सर्व खिडक्यासुद्धा बंद केलेल्या असतात. त्याला कळत नाही की ह्या घरामध्ये नक्की कोणी आहे की नाही. त्याच्यानंतर तो शोधत असताना अचानक त्याला त्याचा शेजारचा दिसतो आणि त्या शेजारच्याला बघत असताना त्याला खूप विचित्र वाटतं, कारण तो खूप विचित्र असं वागत असतो. हुबी त्याला बोलतच असतो की तेवढ्यामध्ये तो याचा शेजारचा अचानक तिथून पळत जातो आणि खिडकीच्या बाहेर उडी मारतो आणि तिथून निघून जातो. त्याच्यानंतर पोलीस टीव्हीला दाखवलं जातं. तो त्या फार्मच्या मालकांसोबत बोलत असतो आणि ती बाई तरी पण म्हणतच असते की नाही, तो एक भेडियाच होता, मला माहिती, मी पाहिलं होतं, तो एक भेडियाच होता. त्यांचं सर्व ऐकून घेतल्यानंतर मग पोलीस टीव्ही म्हणतो, नाही, मला एक जणावर शक आहे, तुम्ही त्याचं नाव ऐकलं आहे का बघा. तो म्हणतो, काही टायमापूर्वी एक पेशंट सुटलेला आहे. तो पेशंट तर नाही ना सर्वांचा जीव घेत, पण त्या फार्मवाल्याची बायको म्हणते नाही, तो एक भेडियाच होता, मला माहीत आहे, मी पाहिलं होतं. त्यानंतर हुबी एक पार्टीमध्ये जातो आणि पार्टीमध्ये गेल्यानंतर पण सर्वजण हुबीची मस्करी करत असतात. सर्वजण हुबीची मस्करी करत असताना तिथं 2 जणांना एक आयडिया सुचते, आपण हुबीला वेडं बनवायचं का. त्याच्यानंतर परत त्याच्यातला एक जण झाडांमध्ये जातो, आतमध्ये लपतो आणि दुसरा हुबीपाशी जातो आणि त्याला म्हणतो की माझा मित्र आतमध्ये हरवला आहे, प्लीज बाहेर घेऊन ये, त्याला वाचव. मग हुबी त्या पोराला वाचवण्यासाठी आतमध्ये झाडांमध्ये घुसतो आणि हुबी झाडांमध्ये गेला की सर्वजण हुबीवर हसत असतात, कारण सर्वांना माहीत असतं की सर्व हुबीची मस्करी करत आहेत. आणि तेवढ्यात तिथं वॉयलेटचा मुलगा आणि वॉयलेटच्या मुलाची फ्रेंड तिथंच असते. त्या दोघांना ते ऐकून खूप वाईट वाटतं. त्यांना वाटतं की नाही, आपण ह्यांच्यासारख्या नाही, आपण हुबीची मस्करी नको करायला, आपण हुबीला खरं जे आहे ते सांगून टाकूया. त्याच्यानंतर वॉयलेटचा पोरगा आणि त्याची फ्रेंड हुबीला जे झालं ते सांगण्यासाठी आतमध्ये जातात. पुढच्या सीनमध्ये ते सगळे एकमेकांना शोधत असतात, आवाज देत असतात आणि अचानक तिथं तो खोटं बोलणारा पोरगा येतो आणि वॉयलेटच्या पोराच्या तोंडावर जोरात बुक्का ठेवून देतो. आणि तेवढ्यामध्ये त्या खोटं बोलणाऱ्या पोराला हुबीचा मागून आवाज येतो. हुबी अजूनसुद्धा तो जो आतमध्ये पोरगा हरवलाय त्याला शोधतच असतो. मग त्या खोटं बोलणाऱ्या पोराला वाटतंय की आता मी स्वतः जाणार आणि हुबीला भेडवणार. खोटं बोलणारा पोरगा जातो आणि हुबीला भूताच्या आवाजामध्ये बोलतो. हुबीला पण ते खरं वाटतं आणि हुबी म्हणतो, ए दुष्ट आत्मा, त्या पोराला सोड. पण अचानक त्या खोटं बोलणाऱ्या पोराच्या मागून कोणीतरी येतं आणि त्या पोराला उचलून घेऊन जातं. आणि मग तिथं वॉयलेटचा पोरगा आणि त्याची फ्रेंड येते आणि हुबीला सांगतं की नाही, आतमध्ये कोणीच नाही आहे, तो पोरगा तुम्हाला खोटं बोलत होता, तुमची मस्करी घेत होता. मग हुबी तिथून निघून जात असताना हुबीला अचानक तो खोटं बोलणारा पोरगा दिसतो. हुबी त्याच्या जवळ जातो, पण त्या पोराचं तोंड कोणीतरी बांधून ठेवलेलं असतं. हुबीला वाटतं की अजूनसुद्धा हा मस्करी करत आहे, पण अचानक कोणीतरी जोरात त्या खोटं बोलणाऱ्या पोराला झाडामध्ये ओढून घेतं. मग त्यानंतर हुबी त्या पोराला आतमध्ये शोधण्यासाठी जातो, पण हुबीला कोणीच आतमध्ये सापडत नाही. त्यानंतर सीन शिफ्ट होतो मूवी थिएटरमध्ये. तिथं 2 जण दाखवले जातात, एक माणूस आणि त्याची बायको. हुबीला बघून त्या दोघांच्या डोक्यामध्ये अचानक एक आयडिया येते. ते दोघं नवरा बायको एकमेकांना म्हणतात की आपण हुबीला वेडं बनवायचं का. त्याच्यानंतर ती बाई हुबीपाशी जाते आणि म्हणते, खूप टाईमापासून मी ती मागे एक गाडी बघत आहे, मला त्या गाडीबद्दल काहीतरी विचित्र वाटत आहे, तू प्लीज जाऊन बघशील का, नक्की काय प्रॉब्लेम आहे. त्यानंतर हुबी कसाबसा घाबरत त्या गाडीजवळ जातो. तो कसाबसा त्या गाडीजवळ जातो आणि त्या गाडीच्या थोडं जवळ पोहोचणारच असतो की त्याच्यामध्ये ती गाडी अचानक चालू होते आणि हुबीच्या मागं लागते. हुबी त्या गाडीपासून आपला जीव सोडवत पळत असतो. त्याच्यानंतर आपल्याला कळतं की त्या गाडीमध्ये कोणी भूत नसून तो नवरा आहे आणि त्या नवरा बायकोंचा दोघांचा हा प्लॅन होता की हुबीला भेडवायचं. पुढील सीनमध्ये ते दोघं नवरा बायको रस्त्यावरून जात असताना अचानक त्यांना रस्त्यावर एक पुतळा दिसतो. नवरा खाली उतरतो त्या पुतळ्याला हटवण्यासाठी. बायकोचं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि अचानक बायको जेव्हा मोबाईलमधून लक्ष काढून रस्त्यावर बघते तर तिला तिचा नवरा दिसत नाही. ती ही गाडीमधून बाहेर उतरते आणि रस्त्यावर तिच्या नवऱ्याला शोधते आणि रस्त्यावर नवऱ्याला शोधत असतानाच अचानक त्या बाईला पण कोणीतरी मागून ओढून झाडांमध्ये गायब करतं. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला हुबीच्या घराचा सीन दाखवला जातो.
हुबीची आई हुबीची वाट बघत असते घराबाहेर उभा राहून. तेवढ्यात अचानक आपल्याला रस्त्यावरून कोणतरी पळताना दिसते आणि थोडं जवळ आल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांच्या शेजारचाच जो हुबीला बघून पळून गेला होता तो तिथून पळत आहे आणि त्याच्या आईला म्हणतो की तुमच्या घराची हालत कोणी केली. तर ती म्हणते की दरवर्षीचं आहे, प्रत्येक हॅलोविनला आमच्या घराची ही अशीच हालत होते. तो शेजारचा म्हणतो काळजी घ्या आणि तिथून निघून त्याच्या घरी जातो. त्यानंतर नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला शेजारच्या घरातला सीन दाखवला जातो. घरात आल्यानंतर शेजारचा खूप परेशान दाखवला जातो. त्याच्यानंतर तो ड्रावरमधून हातकडी काढतो आणि स्वतःच्या हाताला आणि फ्रीजला हातकडी लावतो. तेवढ्यात आपल्याला कोणतरी मास्क घालून घरामध्ये शिरताना दिसतं आणि तो त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो आपल्याला बोलण्याची गरज आहे. आणि तो मास्क काढल्यानंतर आपल्याला हे कळतं की तो आणखी कुणी नाही, तो पेशंटच आहे. नेक्स्ट सीनमध्ये वॉयलेटचा पोरगा आणि त्याच्या फ्रेंडला दाखवलं जाते. त्याच्या बहिणींना शोधत असतो कारण तो जेव्हा बाहेर गेलेला असतो त्यावेळेस त्याच्या बहिणी पण त्याच्या मागं त्याला शोधायला गेलेल्या असतात कारण तो घरी सांगून गेलेला नसतो. तो घरामध्ये शोधतो, खूप परेशान होतो कारण त्यालाही माहीत असतं कोणीतरी असं बाहेर आहे जे सर्वांना उचलून घेऊन जात आहे. त्याच्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. दरवाजा वाजल्यानंतर वॉयलेटचा पोरगा खूप घाबरून जातो आणि त्याची फ्रेंड जी असते ती पण खूप घाबरून जाते. त्यांना वाटतं की कोण आलेलं आहे. ते हळूहळू घाबरत दरवाजे उघडतात. बघतात तर बाहेर हुबी असतो त्याच्या बहिणींना घेऊन आलेला. हुबी म्हणतो की आता घराबाहेर निघू नका, गाव सेफ नाहीये. मग हुबी तिथून घरच्या दिशेला निघतो. तेवढ्यात एक माणसाला हुबी घरी जाताना दिसतो आणि तो माणूस म्हणतो चला आज हुबीची मजा घेऊया. आणि तो हुबीच्या जवळ जातो आणि म्हणतो की ह्या पोराला कोणीतरी कुत्रं बनवलेलं आहे, त्या पोराला पकड आणि इकडं आण. आपल्या साध्या भोळ्या हुबीला हे पण खरं वाटतं, त्याच्यामुळं तो त्या कुत्र्याला पकडण्यासाठी जातो. जसंच तो त्या कुत्र्याच्या जवळ जात असतो ते कुत्रं पळत जातं आणि हॉरर हाऊसमध्ये घुसतं. हुबीला पहिल्यापासून खूप भूतांची भीती वाटत असते पण तरीसुद्धा हुबी सर्वांची मदत करतो म्हणून कसाबसा हुबी घाबरत त्या हॉरर हाऊसमध्ये घुसतो आणि आत घुसल्यानंतर त्याला ते कुत्रं सापडतं. कुत्रं सापडल्यानंतर हुबीला असं वाटत असतं की ते कोणीतरी मुलगाच आहे. हुबी त्याच्यासोबत थोड्या वेळ गप्पा मारतो. गप्पा मारत बसत असताना हुबीला कळतं की नाही, हे माणूस नाही, हे खरंच कुत्रा आहे. नंतर हुबी स्वतःवरच हसतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यात तो माणूस दाखवला जातो ज्याने हुबीला येड्यात काढलं. त्याच्यानंतर तो माणूस आतमध्ये हॉरर हाऊसमध्ये फिरत असताना अचानक कोणीतरी त्या माणसाला गायब करतं. पोलीस स्टेशनमध्ये तो शेजारचा आणि तो पेशंट दोघंही बसलेले असतात. तिथं आपल्याला कळतं की तो पेशंट आणि तो शेजारचा दोघं पण मित्र आहेत. आणि तिथंच आपल्याला हे पण कळतं की शेजारचा भेडिया वगैरे काही नाही, तो पण पेशंटवनी वेडाचा आहे. त्याला असं वाटतं की तो भेडिया आहे. त्याच्यानंतर सीन शिफ्ट होतो हुबीवर आणि हुबीला एक गाणं ऐकू येतं. त्याच्यानंतर हुबीला ते गाणं ऐकल्यानंतर काहीतरी विचित्र वाटतं. जिथं पण माणसं गायब झालेली आहेत, जिथं पण हुबी होता त्या ठिकाणी ते गाणं वाजत होतं. हुबीच्या मनामध्ये काहीतरी शंका येते. हुबीला वाटतं की नक्कीच ह्या गाण्याचा आणि हे जे लोक गायब होत आहे ह्याचा काहीतरी संबंध आहे. नेक्स्ट सीनमध्ये हुबी आपल्याला रेडिओ स्टेशनमध्ये जाताना दिसतो आणि तो रेडिओ स्टेशनमध्ये गेल्यानंतर आतमध्ये त्याला एक माणूस आणि एक बाई भेटते. त्यांना तो विचारतो की हे गाणं तुम्ही नक्की का वाजवत आहात. तर ती बाई आणि माणूस त्याला सांगतात की एक कोणतरी आमचा कॉलर आहे जो नेहमी हे गाणं आम्हाला वाजवायला सांगतो. त्याच्यानंतर हुबी त्यांना म्हणतो की मला त्या कॉलरचा तुम्ही पत्ता देऊ शकता का. त्याच्यानंतर त्या स्टेशनचा मालक हुबीला त्या कॉलरचा पत्ता देतो आणि हुबी त्या कॉलरचा पत्ता बघतो. त्या पत्त्याला बघताच हुबीला खूप विचित्र वाटतं. हुबी टेन्शनमध्ये येतो. हुबीला कळत नाही की हे कसं काय शक्य आहे. मग हुबी तिथून त्याच्या घरच्या दिशेने निघतो आणि घरी गेल्यानंतर हुबी त्याच्या आईसोबत बोलत असतो. आईसोबत बोलत असताना हळूच हुबी बाहेरच्या दिशेने जातो आणि गार्डनमध्ये बघतो तर काय, जी लोक सर्व गायब झाली होती ती सर्व लोक तिथं बांधून टाकलेली होती. मग आपल्याला कळतं की तो कॉलर आणखी कोणी नाही, हुबीची आई आहे. मग हुबी परेशान असताना त्याच्या आईला विचारतो, आई तू असं का केलंस, ही लोक आपल्या गार्डनमध्ये का आहेत. मग हुबीची आई त्याला सांगते, मी ह्या लोकांना ह्याच्यासाठी किडनॅप केलेलं आहे की ही लोक तुला नेहमी कमीपणा दाखवतात. तू ज्या पण गोष्टी बनवशील त्याला कचरा किंवा खराब आहे असं म्हणून तुला नेहमी लांब करतात. हे सर्व ऐकून हुबीला वाईट वाटतं पण हुबी खूप चांगल्या मनाचा असतो. त्याच्यामुळं म्हणतो की आई आपण हे जे करत आहोत हे चुकीचं आहे. ह्या सर्वांना सोड, यांना असं नको करू, सर्वांचा जीव नको घेऊ. हे सगळं बोलत असताना तिथं पोलीस टीव्ही येतो आणि पोलीस टीव्हीला पण कळतं की ह्या सर्वांमागं हुबीची आई आहे आणि तो त्याच्या आईला पकडायला जातो आणि त्याची आई तेवढ्यात म्हणते तो बघ कावळा. तेवढ्यात हुबीची आई तिथून गायब होते. मग त्यानंतर नेक्स्ट सीनमध्ये दाखवलं जातं की हुबी आणि वॉयलेटने लग्न केलं आहे आणि ते दोघं सोबत राहतात. जर मित्रांनो तुम्हाला माझं हे एक्सप्लेनेशन चांगलं वाटलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा कोणत्या गोष्टी कमी वाटल्या असतील तेही मला सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या मूवीवरती बनवू हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.